मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असताना अलीकडच्या काळामध्ये मानदुखी, त्याचप्रमाणे खांदेदुखी आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या अनेक समस्या धोक्याचा इशारा देत आहेत. पण तरीही मोबाईल टाळणे अशक्य होत असल्यामुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मानेच्या त्रासावर अत्यंत सोप्या अशा व्यायाम प्रकारातून आपण मात करू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मोबाईलचा वापर करतानाही मानेचे आजार, मानेच्या व्याधी टाळण्यासाठी काय काय करता येईल हे समजून घ्या. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. स्थिर उभं राहिल्यानंतर मानेला पूर्णपणे हळूवारपणे उजवीकडे, त्यानंतर डावीकडे अशा पद्धतीनं 3 ते 5 वेळा नेल्यानंतर संपूर्ण मान हळूवारपणे वरती आणि त्यानंतर खाली अशा पद्धतीनं 3-3 वेळा. मानेला उजवीकडे पूर्णपणे झुकवणे, मध्यभागी मान स्थिर केल्यानंतर मान डावीकडे पूर्णपणे झुकवणे. ही क्रिया सतत 5 ते 10 वेळा करणं अपेक्षित आहे. दोन्ही खांदे सरळ रेषेमध्ये, दोन्ही हात खांद्यावर ठेवल्यानंतर आधी समोरच्या बाजूने पुढे व नंतर मागच्या बाजूने असे 5 ते 10 वेळा करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी दोन्ही हात समोर घेऊन दोन्ही हातांना उजवीकडे, त्याचप्रमाणे मध्यभागी स्थिर करून परत डावीकडे या पद्धतीने 5 ते 10 वेळा व्यायाम केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अतिशय एक अवघड प्रकार स्ट्रेचिंग. हे व्यायाम नियमित करणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट्स प्राप्त होऊ शकतात. भिंतीला दोन्ही हातांचे पंजे ठेवून पुढे व मागे 5 ते 10 वेळा. हातामध्ये कोणतीही वस्तू घेऊन एक हात स्थिर ठेवून दुसरा हात सातत्याने वर खाली खांद्यावर उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे प्रत्येकी 5 ते 10 वेळा करणं अपेक्षित आहे. ही कृती दोन्ही हातांनी 5-5, 10-10 वेळा करणं. या ठिकाणी भिंतीला दोन्ही हात सरळ रेषेमध्ये, हात कसा कोणत्या अँगलमध्ये पाहिजे शरीर खूप महत्त्वाचं आहे या आसनामध्ये. आणि पुन्हा ते शरीर पाठीमागे आणणे अपेक्षित आहे. ही कृती अत्यंत शांतपणे करणं अपेक्षित आहे. यामध्ये काही बैठे प्रकार देखील आहेत. बैठ्या प्रकारांमध्ये स्ट्रेचिंग, दोन्ही हात जवळ घेऊन संपूर्ण शरीर ताणणे, डोक्यावर हात, ही कृती 5 ते 10 वेळा सलग करणं अपेक्षित आहे. हे सर्व व्यायाम सातत्याने केल्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी मानदुखीच्या, खांदेदुखीच्या त्रासातून मुक्त व्हाल. जखडलेले स्नायू मोकळे होतील. या व्यायामामध्ये साधारणतः 30 ते 90 दिवस सातत्य ठेवणं अपेक्षित आहे. ज्यांना त्रास नाही त्यांनीही करावा आणि ज्यांना त्रास आहे त्यांना मात्र 100% फरक मिळणार. सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका.